मी प्रमोद बाळासाहेब जाधव, बायोफॅक्टर कंपनी प्रतिनिधी। तर आपण आज आलो आहोत जेऊर या गावामध्ये, के.आर. पाटील कृषी सेवा केंद्र जेऊर। शेठजी, आपण तुमच्या दुकानमध्ये दिनांक 10/3/2025 या दिवशी डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं। याच्यामध्ये आपण रासायनिक खत टाकलं होतं, याच्यामध्ये आपण बायोफॅक्टर कंपनीचं बायोसोल ट्रिओ टाकलं होतं। तर शेठजीचे रिझल्ट कशा प्रकारे आले तुम्ही 2 मिनिटांमध्ये सांगू शकता का? रासायनिक खतामध्ये आपण टाकलेलं जे बियाणं होतं ते अजून उगवण झालेले नाही। बायोफॅक्टरमध्ये जवळपास 80 ते 90% जर्मिनेशन चांगल्या प्रकारे झाले। तर नक्कीच शेतकरी बांधवांनो, रासायनिक खताशिवाय शेतीला पर्याय नाही, ही गोष्ट नक्कीच आहे। पण रासायनिक खताला आपल्याला बायोफॅक्टर किंवा कोणत्याही कंपनीची बायोफॅक्टर कंपनीच्या रासायनिक खताला ज्यावेळेला आपण बायोलॉजिकल खतांची ज्यावेळेला सांगड घालतो त्यावेळेला त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात। तर आपली कॉम्पिटिशन ही रासायनिक खतासोबत नाहीच आहे। आपल्याला मायक्रोबियल कन्सोर्शिया, ज्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युब्लायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असणारं खत हे रासायनिक खतासोबत मिक्स द्यायचं आहे। ज्यामुळे काय होणार आहे, रासायनिक खताचीही उपलब्धता वाढणार आहे आणि जमिनीमध्ये वर्षानुवर्ष जे फॉस्फरस फिक्स झालेलं आहे तेही उपलब्ध करून देण्याचं काम यामधले फॉस्फरस सोल्युब्लायझिंग बॅक्टेरिया देणार आहे, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाही देणार आहे। आणि ज्या वेळेला आपण रासायनिक खताचा वापर खूप काही करतोय, गव्हर्नमेंटही सांगतंय की रासायनिक खताचा वापर कमी करून रासायनिक खताचा वापर कमी करून उत्पादन हवे तेवढे येणार नाही, नक्की आहे। पण ज्यावेळेला रासायनिक खतासोबत आपण बायोफॅक्टर कंपनीचे बायो फर्टिलायझर वापरू शकतो किंवा कोणत्याही कंपनीचे बायो फर्टिलायझर वापरणार आहे, त्यावेळेला त्याचे रिझल्टही चांगले भेटेल आणि रासायनिक खताचाही वापर कमी होणार आहे। त्यामुळे जमीन भुसभुशीत राहणार आहे, जमिनीचं आरोग्यही जपणार आहे आणि जोपर्यंत आपण रासायनिक खतं कमी करत नाही तोपर्यंत जमिनीचं आरोग्य हे चांगल्या प्रकारे सुधारणार नाही। धन्यवाद।